शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे, मग ते राज्यातील असो किंवा इतर राज्यातील असो, बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, डिसेंबरमध्ये संभाव्य अंदाज काय जाणून घेऊ. बातमी बघा एकदा, त्यानंतर कापसाचे बाजारभाव. व्हिडिओ मात्र पूर्ण बघा सगळ्यांनीच. कापसाला 7,615 तर सोयाबीनला 4,885 रुपयापर्यंतचा दर मिळण्याचा अंदाज. होय शेतकरी मित्रांनो, डिसेंबर महिन्याचा स्मार्ट प्रकल्पामार्फत दराचा संभाव्य अंदाज जाहीर. मित्रांनो, खामगाव जिल्हा बुलढाणा स्मार्ट प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षांतर्गत शेतमालाच्या किमतीचा अभ्यास करून डिसेंबरमध्ये पिकांचा संभाव्य अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये कापूस 7,615 तर सोयाबीनला 4,885 रुपयाचा दर मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दैनंदिन बाजारभावातील चढ उताराचा अचूक अंदाज मिळावा, तसेच पिकांची विक्री योग्य वेळी करता यावी, यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत माहिती बाजार विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष नियमितपणे विविध पिकांच्या किमतीचा सखोल अभ्यास करत असते. त्याच अनुषंगाने डिसेंबर 2025 महिन्यासाठी निवडक प्रमुख पिकाच्या संभाव्य किमतीचा सुधारित अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दर अंदाज तयार करताना राज्यातील बाजार समितीमध्ये येणारे दैनंदिन भाव, व्यापारी व्यवहार, साठा परिस्थिती, हवामानातील बदल, आयात निर्यात प्रवाह, पिकाचे उत्पादन व मागणी पुरवठा यासारख्या घटकांचा सविस्तर अभ्यास करण्यात आल्याचे कक्षाकडून सांगण्यात आले. काय म्हणतात तज्ज्ञ, तर कक्षाच्या माहितीनुसार कापूस आणि सोयाबीन या पिकाच्या किमतीत सौम्य वाढ होण्याची शक्यता असून तूर आणि हरभरा दर स्थिर ते किंचित वाढेल असा कल दर्शवतात. मका दरात मात्र बाजारातील पुरवठ्यानुसार सौम्य चढ उतार अपेक्षित आहे. काय म्हणतात तज्ज्ञ, तज्ज्ञांच्या मते बाजारातील सध्याची मागणी, उत्पादक राज्यातील परिस्थिती आणि कापूस तेल बाजारातील व्यवहार पाहता या दरांचा शेतकऱ्यांना विक्री नियोजनासाठी फायदा होऊ शकतो. पिकांच्या गुणवत्तेनुसार आणि स्थानिक मागणीप्रमाणे प्रत्यक्ष बाजारभावात फरक पडू शकतो, हेही त्यांनी स्पष्ट केले. डिसेंबर 2025 संभाव्य शेतमाल दर: मका 1,610 ते 1,915 प्रति क्विंटल, हरभरा 5,000 ते 5,595 प्रति क्विंटल, तूर 6,415 ते 6,950 प्रति क्विंटल, सोयाबीन 4,515 ते 4,895 प्रति क्विंटल, तर कापूस 7,110 ते 7,615 रुपये प्रति क्विंटल. आता मित्रांनो, वळूया कापसाच्या भावाकडे. मित्रांनो, तळाजाई ते 5,845 मध्यम कापूस, भावनगर 6,448, महुवा 5,878, महुवा 30 mm फाईन 5,878, तर राजूला मध्यम कापूस 6,128 सध्या या ठिकाणी चालू आहे. त्यानंतर अजून इतर प्रदेशाचा विचार करूया, तर बेगू 7,280, करणपूर अमेरिकन 7,041, कापूस मध्यम बिलाडा 7,400, भरतपूर कापूस मध्यम 7,350 रुपये, कापूस RCS 2 लक्ष्मणगड 6,500 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. कुबीर या ठिकाणी 6,780 रुपये मध्यम कापूस, भैसा या ठिकाणी 7,550 रुपये मध्यम कापूस, सारंगपूर या ठिकाणी 7,097 रुपये मध्यम कापूस, त्याचबरोबर बोत या ठिकाणी 7,347 रुपये मध्यम कापूस, त्याचबरोबर निर्मल या ठिकाणी 7,650 रुपये मध्यम कापूस, मंत्रालय या ठिकाणी 6,963 रुपये मध्यम कापूस, क्वासिगे 7,287 रुपये मध्यम कापूस, कोवतल या ठिकाणी 6,853 रुपये मध्यम कापूस, हल हारवी या ठिकाणी 7,231 रुपये मध्यम कापूस, पेडधकपुड या ठिकाणी 7,623 रुपये, पुलगाव येथे मध्यम स्टेपल 270 क्विंटल कोण 7,515 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समित्या पटापट: सिंधी सेलू जास्तीत जास्त 7,480 रुपये, त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,200 रुपये, त्यानंतर आखाडा बाळापूर लोकल कापूस जास्तीत जास्त 7,800 रुपये, त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,210 रुपये, त्यानंतर धामणगाव रेल्वे जास्तीत जास्त 8,010 रुपये, त्यानंतर मौदा या ठिकाणी जास्तीत जास्त 7,200 रुपये, त्यानंतर वडवणी या ठिकाणी जास्तीत जास्त 7,979 रुपये, समुद्रपूर जास्तीत जास्त 8,060 रुपये, त्यानंतर भद्रावती या ठिकाणी जास्तीत जास्त 8,035 रुपये, त्यानंतर सावनेर या ठिकाणी जास्तीत जास्त 6,950 रुपये, त्यानंतर अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त 7,225 रुपये, त्यानंतर बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,200 रुपये, त्यानंतर परभणी
7040. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.